परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू मोरेदादा आणि आपले सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी त्रिवार वंदन। नवीन मराठी वर्षाच्या या पहिल्या मासिक सत्संगात महाराष्ट्रासहित वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळ्या उपक्रमात सक्रिय असणारे आपण सर्व उपस्थित झालेले सर्व सेवेकरी बंधू भगिनी, आपल्याला थोड्या वेळातच गुरु माऊलींचं अमृतुल्य असं मार्गदर्शन हितगुज आपल्याला ऐकायला भेटणार आहे। आणि या नवीन वर्षात हे नवीन वर्ष जरी पराभव नाम संवत्सर असलं, या नवीन वर्षात जरी अनेक अडथळे असले, अनेक याच्यामध्ये ज्योतिषशास्त्राप्रमाणे अनेक अशा त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहे की पाऊस कमी पडू शकतो, अमुक होऊ शकतं, तमुक होऊ शकतो, रोगराई वाढू शकते। हे जरी काही गोष्टी काही असल्या, ऐकलेल्या जरी असल्या, पण एक गुरूंचं सामर्थ्य, गुरूंचा आशीर्वाद आणि गुरूंनी आपल्याकडून जी करून घेतलेली जी सेवा आहे, या सेवेने अनेक असे अरिष्ट टाळता येतात, त्याची तीव्रता कमी करता येते। आणि म्हणून आपण या चैत्र महिन्याच्या या मासिक सत्संगात आज आपण गुरु माऊलींचा आशीर्वाद घेऊन हे व्यक्तिगत सुद्धा आपल्याला वर्ष चांगलं जावं आणि केवळ आपल्यापुरता, आपल्या कुटुंबापुरता विचार न करता समस्त मानव कल्याणासाठी या वर्षात आपल्याला काय चांगले उपक्रम राबवता येईल, सामुदायिक सेवेच्या माध्यमातून 18 विभाग उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला असं काय नियोजन करता येईल की जेणेकरून आपल्याला हे जे काही या वर्षातले जे काही नकारात्मक घडणाऱ्या गोष्टींची झळ आपल्या कुटुंबाला, आपल्या सेवेकरी परिवारासहित आपल्या भारतभूमीला त्याची झळ पोचायला नको। मग या दृष्टीने निश्चित आपण आज गुरु माऊलींचा आशीर्वाद आणि हितगुजातून आपण ते सर्व निश्चित या सर्व गोष्टी समजून घेऊ। आणि त्याचबरोबर या आगामी कालावधीमध्ये यावर्षी अधिक महिना, ज्येष्ठ महिन्यात अधिक महिना आलेला आहे। या अधिक महिन्यामध्ये आपल्याला सर्वांना माहीत असेल की अधिक महिना हा याला मलमास पण म्हणतात किंवा भगवान विष्णूंची विशेष सेवा या महिन्यामध्ये केली जाते। आणि या महिन्यामध्ये विशेष ज्येष्ठ महिन्याचा अधिक महिना असल्यामुळं नदी पूजनाचं किंवा गंगा दशहराचं अनन्य महत्त्व या महिन्यात सांगितलेलं आहे। आणि म्हणून आपल्या सेवा मार्गाच्या वतीने आपण सर्व प्रत्येक केंद्राने आपल्या परिसरात किती नद्या छोट्या मोठ्या त्याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे। त्या नद्यांचा उगम कुठं होतो, त्या नद्यांचा तिथून पुढं संगम कुठं होतो, तो मग समुद्रात होतो का एखाद्या मोठ्या महानदीला संगम होतो, ही प्राथमिक तरी माहिती प्रत्येक आपल्या पुढच्या पिढ्यांना माहीत पाहिजे। आणि त्या दृष्टीने आपण महाराष्ट्रातल्या सहित जेवढे दिंडोरी प्रणीत केंद्र आहे, या सर्व दिंडोरी प्रणीत केंद्रांना आपण सर्वांना सूचना दिलेल्या आहे। ज्यांच्यापर्यंत सूचना पोहोचल्या नसतील तर आपल्याला या ज्येष्ठ अधिक महिन्यात गंगा दशहराचं विशेष औचित्य किंवा त्याचं महत्त्व समजून घेऊन आपल्याला नदीपूजन, त्याचबरोबर नदी स्वच्छता, तिचा नदीचा मान सन्मान, पर्जन्य सूक्ताचं पठण आणि नदी प्रदूषित कशामुळे होती, ती प्रदूषित होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे या संदर्भात प्रबोधन हे आपल्याला करायचं आहे। अतिशय छोटीशी सेवा आहे पण खूप महत्त्वाची सेवा आहे। म्हणून आपल्याला या सेवा मार्गातून आध्यात्मिक सेवा, आशीर्वाद आपण या सर्व गोष्टी सांगतो, पण प्रत्येक या सर्व गोष्टी करताना स्वामींचं अधिष्ठान आणि भावभक्तीने आपण ही सेवा करतो। केवळ असं तोडग्यांच्या मागं, इच्छित कामनांच्या नुसतं मागं न लागता भावभक्तीपूर्वक आपण आपल्या गुरूंचं आशीर्वाद घेऊन जर ती सेवा केली तर निश्चित ती सेवा आपल्याला फलद्रूप होती। आणि म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांना सुद्धा सांगणे हे खूप आपण असं खूप तोडग्यांच्या केवळ मागं किंवा तेवढ्यापुरतं ॲक्टिव्ह न राहता सातत्यपूर्वक आपली भावभक्तियुक्त जी काही स्वामींचं जप असेल, आपली रोजची नित्यसेवा असेल, केंद्रामध्ये आपल्या आरतीची सेवा असेल, आता येणारा स्वामी
पुण्यतिथीचं सप्ताह आहे. या सगळ्या सेवांमध्ये आपला सहभाग पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला या सर्व सेवा या भावभक्ती अंतःकरणापासून आता त्याच्यात त्या आपल्याकडून किती शास्त्रोक्त होतील आपल्याला त्याच्यातली पूर्ण माहिती आहे नाही आहे यापेक्षा श्रद्धेने जे काय आहे त्यावर भगवंत प्रसन्न होतो. आणि म्हणून आम्ही तुम्हाला वारंवार सांगत आहोत की परमेश्वराला शास्त्रोक्तपेक्षा श्रद्धेने केलेलं कर्म जास्त आवडतं. तुम्ही देवाला फुल न फुलाची पाकळी वा कोणत्या देवाला एखाद्या देवाला जरी एखाद्या आपण कुठंतरी वाचलेलं असलं की कोणीतरी सांगितलेलं असलं की हे चालत नाही ते चालत नाही पण परमात्म्याला तुम्ही फुल न फुलाची पाकळी मग ते एखादं जंगलातलं फुल जरी तुम्ही श्रद्धेने वाहिलं तरी भगवंत तो प्रसन्न होतो. तुम्ही नुसतं खडी साखरेचा किंवा नुसतं भाजी भाकरीचा जरी नैवेद्य दिला तरी तो भावयुक्त अंतःकरणातून जर दिला तरी भगवंताचा आशीर्वाद भेटतो. भगवंता पुरणपोळीचा भुकेलेला नाही भगवंता भावाचा भुकेलेला आहे भक्तिभावाचा. आणि म्हणून सर्व सेवेकऱ्यांपर्यंत तो निरोप द्या की बऱ्याचशा काही साप्ताहिक केंद्र काहींना सुरू करण्याची इच्छा राहते पण बऱ्याच ठिकाणी आपलेच काही सेवेकरी सांगतात की नाही महाराजांना पुरणपोळीच लागते भजे लागतात डाव्या बाजूला अमुक ठेवायचं उजव्या बाजूला तमुक ठेवायचं विडा ठेवला पाहिजे दक्षिणा ठेवली पाहिजे तरच तो देव नैवेद्य ग्रहण करतो. असं काही बंधन नाही. श्रद्धेने संत आपले जे अनेक वेगवेगळे महाराष्ट्रात संत झाले त्यांनी सुद्धा असं भगवंतासमोर संत नामदेव महाराजांचं एक उदाहरण आहे की पांडुरंगासमोर ते असं नैवेद्य ठेवायचे आणि देवाला सांगायचे देवा तुला हे खावाच लागल नाही तर इथं मी डोकं आपटून पण त्यांचा तो भाव बघून तो भगवंत तो नैवेद्य खायचा. तिथं काय असं विडा ठेवला जायचा दक्षिणा ठेवली जायचं आणि काहीतरी मंत्र म्हणला की मग तो पांडुरंग पकड व्हायचा असं नव्हतं. म्हणून आपण भावभक्तियुक्त आपण त्या परमात्म्याला आपण आळवू शकतो. म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांनी हे जरी आपण काही गोष्टी अनेक जे काय आपल्या ऋषीमुनींसहित आपल्या शास्त्रामध्ये जरी काही गोष्टी आपल्याला माहीत झाल्या पण त्याचा अतिरेक व्हायला नको आपला भाव कमी व्हायला नको भक्ती कमी व्हायला नको. माणसाला एखाद्याला पाण्यात बघणं किंवा एखाद्याला काहीतरी टोमणा मारणं या गोष्टी आपल्याकडून व्हायला नको. कारण या जर गोष्टी तुम्ही केल्या तुम्ही माणसाला भुकेलं ठेवलं आणि देवाला पुरणपोळी तुम्ही खाऊ घातली आणि माणसाला तुम्ही पाणीसुद्धा द्यायला विचारत नाही असं चालणार नाही. यावर सुद्धा संत एकनाथांचं सुद्धा उदाहरण आहे की त्यांनी गाढवाला ते गंगाजल अर्पण केलं कारण ते तडफडत चाललं तो उन्हात आणि ते गंगाजल त्यांच्या हातात होतं. त्यांनी ते काशीहून आणलेलं ते गंगाजल ते गाढवाला दिलं. म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांनी आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना आपल्या पुढच्या सेवेकऱ्यांना सुद्धा या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे की या नुसतं डिजिटल मीडियाच्या याच्यामध्ये तोडगेन सगळं बघत बघत आपण आपली भावभक्ती विसरून जायला नको. म्हणून एखादा मंत्र कमी किंवा एखादं शास्त्र कमी माहीत असलं चालत पण आपला भाव भगवंताविषयी हा इतका चांगला पाहिजे कारण त्याच्यावर परमेश्वर खुश होतो. म्हणून आपण निश्चित या सप्ताहांच्या सुद्धा माध्यमातून आपण भगवंताची वेगवेगळ्या पद्धतीने सेवा आपण करणारच आहोत. वेगवेगळे पारायण असो वेगवेगळे मंत्र जप असो विविध प्रकारची सेवेने वेगवेगळे भगवंताला आळवण्याचे भरपूर बाबी आहे पण त्यातली सर्वात सोपी बिना पैशाची बिना साईड इफेक्ट तो म्हणजे भावभक्तियुक्त परमेश्वराचं स्मरण केलेलं सर्व कर्म परमेश्वराला अर्पण करणं. जे काय आहे दिवसभरात सेवासुद्धा केली ती भगवंताला अर्पण दिवसभरात काही चांगलं काम केलं असेल ते भगवंताला अर्पण असं जो अर्पण करतो त्याला कुठलाही दोष लागत नाही. भगवद्गीतेत ते भगवंतानी स्वतः अर्जुनाला सांगितलेले की तू सर्व कर्म परमात्म्याला जर अर्पण केलं तर तुला कुठलाही दोष लागणार नाही. आणि म्हणून आपण सुद्धा केवळ फक्त पुण्यासाठी खूप धडपड करायची तोडग्यांसाठी खूप धडपड करायची आणि माणसाच्या अपेक्षा इच्छा मरेपर्यंत पूर्ण होत नाही आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं समाधानी राहायला शिकलं पाहिजे. भगवंताचे वेगवेगळे जे चरित्र आहे भागवते गुरुचरित्र याच्यामध्ये ते दिलेलं आहे
की आहे त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी राहिलं पाहिजे. आणि बऱ्याच वेळा असे काही अनुभव आम्ही खूप जवळून बघितले की आपले सेवेकरी काही खूप शास्त्र जाणकार, खूप असे काही एकदम बारकाईने अभ्यास केलेले, पण आपण घरातल्यांशी कसं वागतो, आपल्या जबाबदाऱ्या एक पती म्हणून, एक पत्नी म्हणून, एक पालक म्हणून या जबाबदाऱ्या पार पाडतो का, आधी ते चेक करा आणि मग शास्त्राच्यावर चर्चा करा. काही आम्हाला सांगायला लागले अमुक ते तमुक व्यक्ती, एक महिला म्हणे ती तमुक व्यक्ती घरात माझा नवरा अमुक तो तंबाखू खातो आणि तो एकदम नकारात्मक की मी कशाला त्याच्या पाया पडू, तो तंबाखू खावं नाही तर तो विष खावं. आपली जबाबदारी आहे युक्तियुक्तीने मन जिंकणं, त्याचं व्यसन कसं कमी करता येईल, रुद्राभिषेकाने त्याचं व्यसन कसे कमी करता येईल. आपण समोरच्याच्या उणिवा काढत बसू नये. म्हणून या बऱ्याचशा गोष्टी सेवेकऱ्यांना पुढच्या पिढ्यांना सांगणं खूप महत्त्वाचं आहे. नाही तर उद्या तुम्ही म्हणाला मार्गातून आम्ही खूप शास्त्र शिकलो, अमुक शिकलो, तमुक शिकलो, पण पाया खूप महत्त्वाचा आहे. आपल्या जबाबदाऱ्या आपण शिकलो का. म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांनी आपली आपली व्यक्तिगत जीवनातली जबाबदारी, एक राष्ट्राच्या संदर्भात जबाबदारी आपण पार पाडली आहे का. आपण या सर्व सामाजिक उपक्रमात थोडा का होईना आपला सहभाग आहे का. या सर्व उपक्रमामध्ये थोडाफार का होईना आपला सहभाग असला पाहिजे. हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे ऋण आपल्याला मुक्तीसाठी गुरुमाऊली आपल्याकडून ही सेवा करून घेतात. नदी स्वच्छतेचं नियोजन असो, कारण उद्या आपल्याला किती आपण प्रयत्न केले पण उद्या आपल्याला कधी ना कधी मृत्यू येणार आहे. मृत्यू आल्यावर आपल्याला जाळलं जाणार आहे. जाळल्यावर आपल्या अस्थी नदीत विसर्जित केल्या जाणार आहे. आणि आजच्या नद्यांची परिस्थिती काय आहे, गटारी झालेलं आहे. मग आपल्या अस्थी गटारीत गेल्यावर आपल्याला कसं वाटेल. आणि म्हणून भविष्यात ह्या नद्या चांगल्या राहाव्या. आणि जो कोणी असं या गंगा दशहऱ्याच्या निमित्ताने या उपक्रमांमध्ये व्यवस्थित सहभाग घेईल त्याचा चंद्रसुद्धा चांगला राहतो. कारण पाणी, नदी हे जलतत्वाचं असतं. चंद्र हा मनाचा कारक आहे, जलतत्वाचा आहे. आणि म्हणून आपल्याला या उपक्रमातून या सर्व वेगवेगळ्या ग्रहांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद आपल्याला आपोआप भेटतील. त्यासाठी आपल्याला संकल्प सोडायची सुद्धा गरज नाही, सांगायची गरज नाही की मी अमुक काम केलं. आपण आपल्या दैनंदिन जीवनात या सर्व गोष्टी सहजरित्या केल्या की आपल्याकडून या सर्व गोष्टी सहज पद्धतीने होणार आहे. म्हणून आपण या मे महिन्यामध्ये आपण या नदी स्वच्छता अभियानाचं व्यवस्थित काटेकोर सगळ्या केंद्रांकडून ते नियोजन झालं पाहिजे. अजूनही आता 3-4 जिल्हे त्यांना या आठवड्याभरात सांगितलेले की त्यांनी अजून नियोजन सांगितलेलं नाही. पुढच्या मिटिंगला त्यांचे नावं वाचून सांगितले जातील की या जिल्ह्यामध्ये अजून नद्यांच्या संदर्भात कुठलंही नियोजन झालेलं नाही. त्याच्यामुळं आता आपण सगळ्यांनी चेक करा आपल्या परिसरात कुठल्या नद्या आहे, माहिती काढा. आणि या नद्या कशामुळे प्रदूषित होत आहे. आपण फेकलेलं प्लॅस्टिक त्या नद्यांमध्ये जायला नको. आपलं निर्माल्यसुद्धा आपण घरातलं त्याचं कंपोस्ट आपल्या घराजवळच बनवा, केंद्राजवळ बनवा. पण नदीत आता आधीच खूप पसारा पडलेला आहे नदीत, आणि त्याच्यात आपण अजून काही फेकण्याऐवजी आपण प्रयत्न करू किमान सेवेकऱ्यांकडून तरी नदीचं प्रदूषण व्हायला नको. तो दोष आपल्या सेवेकऱ्यांना लागायला नको. नदी प्रदूषण करायचा, कारण ह्या सगळ्या नद्या कुठं ना कुठं नद्यांना मिळणारे, या महानद्या कुठंतरी समुद्राला मिळणारे. आणि समुद्र शेवटी आपल्याला माहिती आहे, समुद्र वसने देवी, समुद्रात लक्ष्मी देवी वसती. आणि आपण फेकलेलं प्लॅस्टिक कचरा जर तो समुद्रापर्यंत गेला, लक्ष्मीपर्यंत गेला, तर लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद देणार नाही. म्हणून जरा या बाबतीत, कारण लक्ष्मी म्हटलं का मग जरा तुमचे कान लवकर जरा ॲक्टिव्ह होतात, तुमचं डोकं जरा लवकर चालतं. पण काही असो, एक आपण सर्व सेवेकऱ्यांनी या बाबतीत जरा आता जागृत राहायचं आहे की आपल्याला या गंगा दशहऱ्यात 10 दिवस आपल्याकडं कालावधी आहे. 10 दिवसातला 1 दिवस तुम्ही तो नियोजन करा. आपल्या परिसरातल्या छोट्या मोठ्या संस्था असतील सगळ्यांना बोलवा आणि आपल्याला त्या नदीच्या ठिकाणी तिथं थोडी स्वच्छता 1 तासभर तरी आपण थोडंसं श्रमदान करू. प्लॅस्टिक कोणत्या तिथं कुठल्या प्रकारचा कचरा आहे, प्रदूषण आहे, प्लॅस्टिक आहे, काय आहे नेमकी तिथं
आणि आपल्या सेवेकऱ्यांनी सुद्धा घरातले विसर्जित करावायचे फोटो वेगवेगळ्या कुंड तीर्थक्षेत्रावर आंघोळ केल्यानंतर आपण कपडे तिथं सोडून देतो आणि आपल्या मार्गात किंवा आपण बऱ्याच याच्यात सांगितलेले, तर कृपया कपडे जेव्हा आपण विसर्जित करू तर नदीत टाकण्याऐवजी फक्त नदीच्या पाण्यात तुम्ही बुडवा आणि एका बाजूला असं तुम्ही घडी घालून ठेवा, नदीच्या प्रवाहात टाकू नका. अरे आम्ही मागच्या वर्षी नदी स्वच्छता करायला गेलो, भयानक कपडे निघाले. काही नद्यांच्या तीरावर आम्ही बघितलं बऱ्याच ठिकाणी असे फोटो मांडून ठेवलेले, घरातले POPचे फुटलेले तुटलेले काचा फुटलेल्या नदीच्या तिथं आणून ठेवत्या. तर कृपया तसं करू नका. त्याची योग्य विल्हेवाट कशी लावता येईल त्याचं नियोजन आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणून आपण हे जे काही समजा फुटलेले तुटलेले फोटो काचा बिचा असतील मूर्त्या असतील सगळ्या त्याला एकदा आपण नैवेद्य दाखवून त्याचं विसर्जन विधी झालेला असतो, त्याला फक्त खडी साखरेचं नैवेद्य हात जोडून विनंती केली तरी त्याचं तो विसर्जन विधी होऊच होतो. आणि मग या सगळ्या मूर्त्या आपण एखाद्या लागल्या तर एखाद्या गरिबाला सांगावं की बाबा तू या सगळ्या मूर्त्या गोळा कर, त्या मूर्त्या लागल्या तर तू वितळून एखादं काय तुला तुझ्या पद्धतीने तुला फायदा करून घे. हे फोटो असतील या काचा एका बाजूला टाक, या फ्रेमा परत वापरता येत असतील तर तू वापरून घे. कपडे असतील एकदा नदीच्या पाण्यातून आपण ते विसर्जित केले, नदीच्या पाण्यातून बुडवले एका बाजूला ठेवले, मग एखाद्या गरजूनी जरी ते कपडे घातले तर आपल्याला काही दोष लागणार नाही. उलट आपले कपडे कुठंतरी कोणाला तरी उपयोगी पडत आहे. म्हणून आपण सेवेकऱ्यांनी सुद्धा इथून पुढं तीर्थक्षेत्रावर जाताना नद्यांमध्ये स्नान करताना तिथं आपण ते कुठल्याही प्रकारचं प्लॅस्टिक कुठल्याही प्रकारचे कपडे तिथं नदीच्या पात्रात किंवा त्याच्यामध्ये टाकण्याऐवजी साईडला एका बाजूला तुम्ही करून ठेवा. तुमचे श्रद्धा आहे किती की आपल्याला इथं विसर्जित करायचं आहे, पण तुम्ही एका बाजूला व्यवस्थित ठेवा. मूर्त्या किंवा या सर्व गोष्टींची सुद्धा आपल्या सेवेकऱ्यांनी सगळ्यांनी दक्षता त्या पद्धतीप्रमाणे घ्या. आपण असं काहीतरी घरातलं फुटकं बाहेर आणून ठेवलं, कुठंतरी नदीच्या किनारी ठेवलं किंवा आपण कपडे विसर्जित नदीमध्ये टाकून दिले म्हणजे लगेच आपण एकदम पवित्र झालो आणि सगळे दोष गेले असं नाही. उद्या ते कपडे कुठंतरी नदीच्या पाण्यात काही भरपूर दीर्घ कालावधीपर्यंत अटकून राहिले, जलचरांना त्रास झाला, अनेकांना त्याचा त्रास झाला तर कुठंतरी थोडाफार का होईना दोष आपल्याला लागणार आहे. म्हणून आपण असं आचरण करायचं की थोडासुद्धा दोष या गोष्टींचा लागता कामा नये. थोडं कमी पुण्य मिळवलं चालेल पण पाप घडता कामा नये. म्हणून आपण निश्चित या दृष्टीने या नदी स्वच्छता अभियानात आपण मे महिन्यात आपण गंगा दशहरात आपण तो अभियान ठेवणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रासहित आणि बाहेर जिथं जिथं दिंडोरी प्रणित केंद्र आहे सर्व केंद्रांनी 10 दिवसापैकी 1 दिवस निवडून तर आपण त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने करावं, प्रबोधन व्यवस्थित करावं, प्रतिज्ञा आपण करावी, सगळ्यांकडून करून घ्यावी की आमच्यामुळं तरी नदी प्रदूषित होता कामा नये. एवढं जरी केलं तरी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याकडून ती सेवा होणार आहे. म्हणून आपण निश्चित त्या पद्धतीप्रमाणे आगामी येणाऱ्या या कालावधीत आपण ते नियोजन करू. त्याचबरोबर एप्रिल महिन्यात स्वामी पुण्यतिथी सप्ताह आहे. या सप्ताहामध्ये अनेक जण गुरुचरित्र पारायणाला बसतात, वेगवेगळ्या प्रकारची आपण सेवा करतो. तर या सप्ताहामध्ये आपल्या सेवा मार्गातले जे विभाग उपक्रम आहे याच्यावर 7 दिवस वेगवेगळ्या कालावधीमध्ये त्याच्यावर प्रबोधन होणं खूप गरजेचं आहे. सप्ताह म्हणजे एक प्रकारचं प्रशिक्षण आहे, एक प्रकारचं ते आपली 6 महिन्याकरता काय होईना बॅटरी चार्जिंग करण्याचं. कारण दत्त जयंती सप्ताह स्वामी पुण्यतिथी सप्ताह हे 2 असे सप्ताह आहे की आपल्याला वर्षभर आपली मेंदूरूपी बॅटरी चार्जिंग राहते. मग ही चार्जिंग राहण्यासाठी या आध्यात्मिक सेवांबरोबर आपल्या मार्गातले 18 विभाग आपल्या केंद्रात आहे का, आपण त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग आपल्या केंद्रात कोण कोण घेतं, त्या विभागातून काय काय चालतं आपल्याला माहिती पाहिजे. आणि म्हणून आपण निश्चित या 7 दिवसात आपण वेगवेगळ्या कालावधीमध्ये आपण ही माहिती आदान प्रदान करण्याचं आपण निश्चित आपण हे कार्य आपल्याला करायचं आहे. आणि आपण या सप्ताहामध्ये अनेक केंद्रांमध्ये दरबार स्थापन झालेले, भिंती बांधल्या गेलेल्या आहे, काही तर 2-2, 3-3 मजली केंद्र बघितलेले, निर्जीव भिंती बांधल्या, निर्जीव फोटो आणले, पण स्वामींना अपेक्षित असणारं
विभागांचं काम त्या केंद्रात आहे का, प्रत्येकाने जरा आत्मपरीक्षण करा. नसेल तर ती माहिती घ्या. माहितीला काही खर्च नाही, उपक्रम राबवायला काही खर्च नाही, उलट आपला भविष्यातला अनेक प्रकारचा खर्च वाचणार आहे. आणि म्हणून आपण सर्वजण निश्चित या बाबतीत येणाऱ्या स्वामी पुण्यतिथीच्या बाबतीत आपण नियोजन व्यवस्थित करू. स्वामींकडून आशीर्वाद घेऊ की आम्हाला चांगली सतसत विवेकबुद्धी द्या. आपण दरवेळेस परमेश्वराकडून देवा मला हे दे, देवा मला ते दे, पण आपण कधी देवाला मागितलं का देवा मला चांगली बुद्धी दे, सतसत विवेकबुद्धी दे. आपण जर नुसतं सांगितलं की याचं वाटोळं कर, त्याचं हे कर, त्याचं त्यांनी मला अमुक त्रास दिला, हे असं याला त्याला त्रास देण्याच्या ऐवजी त्याच्यावर आपण ती एनर्जी घालवण्याऐवजी स्वामींना आपण विनंती केली पाहिजे, महाराज तुम्ही आम्हाला सतसत विवेकबुद्धी द्या. बाकी पैसा किती आला थोडाफार खर्च होणार आहे. तुम्ही कुठलीही नश्वर वस्तू आणा, आपलं शरीर असो, आपली पिढी असो, नाहीतर कुठलीही सजीव निर्जीव वस्तू असो, प्रत्येकाला एक कालावधी तुम्ही कुठेही चेक करा. ती खूप आधी नव्हती आणि खूप दिवसानंतर राहणार नाही. आणि म्हणून आपण या अनावश्यक गोष्टीमध्ये हा दुर्मिळ जन्म की महाराज आमचं असं आहे, आता कर्ज असो नाही तर थोडेफार काही गोष्टी जरी समस्या असल्या महाराजांना सांगायचं की आम्हाला तुम्ही चांगली शक्ती द्या, ही समस्या पेलवण्याच्या त्यातून रस्ता दाखवण्यास. म्हणून आपण सेवेकऱ्यांनी सुद्धा स्वामींकडे काय मागावं हे गुरुमाऊलीसुद्धा वेळोवेळी तुझ्यातून सांगत असतात. पण आपण वेगवेगळे हे जे गुरुमाऊली वेगवेगळे जीवन आदर्श जे सांगतात ते आपण व्यवस्थित समजून घेतले पाहिजे. त्या दृष्टीने आपण निश्चित इथून पुढं स्वामींकडे काय मागावं. आणि केवळ फक्त काहीतरी आपण एखादा सणसुद्धा साजरा करताना एखादा हे सुद्धा साजरा करताना नुसतं दिखाव्यापुरतं करू नका. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, आपण बऱ्याच वेळा आमच्या माता भगिनीसुद्धा महिला दिन आपण साजरा करतो, पण बऱ्याच वेळा महिलांचंच महिलांशी पटत नाही. सर्वात जास्त महिलांना महिला विरोध करतात. भगवतीच्या दुर्गा सप्तशतीमध्ये सांगितलेले की या स्त्रियांमध्ये भगवतीचा वास आहे. मग एक शक्ती दुसऱ्या शक्तीवर वाया घालवण्याऐवजी त्या शक्तींनी मिळून चांगलं काम केलं, चांगले उपक्रम समजून घेतले, आपल्या महत्त्वाकांक्षा जरा थोड्या कमी केल्या. कारण बऱ्याच वेळा महत्त्वाकांक्षांमुळं हे आपल्याकडेच पाहिजे सत्ता, आपल्याकडे आपल्या मनाप्रमाणे झालं पाहिजे. आणि मन तर आपलं चंचल आहे, मन आपलं एवढं पक्कं नाही. म्हणून आपण इथून पुढं आपल्या मनाप्रमाणे होण्याऐवजी महाराज आम्हाला चांगली सतसत विवेकबुद्धी द्या, आमच्या मनाप्रमाणे झालं पाहिजे असं नको आहे, चांगली बुद्धी द्या, जे चांगलं आहे ज्याच्यात आमचं हित असेल ते आम्हाला द्या, हे आपण मागितलं पाहिजे. म्हणून आपण हे वेगवेगळे उपक्रम राबवताना आधी आपली जबाबदारी आपण पार पडतो का. नाही तर आपण महिला दिन आपण फक्त नुसतं नावाला साजरा करायचा, स्टेटस ठेवायचे, बॅनर लावायचे, पण जर आपण आपल्या सासूकडे लक्ष दिलं नाही, जर आपण आपल्या आजूबाजूच्या भगिनींना विश्वासात घेतलं नाही, तर अशा या गोष्टींचा उपयोग नाही. म्हणून आपण इथून पुढं सेवेकऱ्यांनी खूप अशी झाकी दाखवण्यापेक्षा, खूप त्या सोशल मीडिया रीलच्या अधीन जाण्यापेक्षा आपण अंतःकरणापासून काम केलं पाहिजे. अरे या सगळ्या गोष्टी क्षणिक आहे, पण आपल्याला जो जन्म मनुष्य जन्म मिळालेला आहे या जन्माचं सार्थक करण्याची ही वारंवार संधी भेटणार नाही. म्हणून आपण निश्चित प्रयत्न करू. महाराज माऊलींच्या आशीर्वादाने आपल्याला बरेचसे उपक्रम राबवायचे आणि बऱ्याच आपण सर्व केंद्रातसुद्धा वेगवेगळे उपक्रम आपण त्याच्यावर प्राधान्य देऊ, त्याच्यावर चर्चा करू. अमुकने काय केलं, तमुकने काय केलं, हा असं करतोय तो तसं करतोय, ते महाराज बघतील. आपण काय झालं आपली एनर्जी काय घालवायची. कारण ज्या वेळेस आपण काय एखादं अभद्र बोलतो की याचं वाईट हो, तर आपलं लगेच तेवढं पुण्य आपल्या सेवेतून तो बाण निघतो आणि तो लगेच सुटतो. तेवढी सेवा वाजा आणि समोरच्याला ते लागणार नाही लगेच, कारण त्याच्याकडे काहीतरी त्यांनी काहीतरी जप बीप केलेला असेल, त्याच्या कवचालापर्यंत तो फक्त बाण जातो सेवेचा, आपण जे काही अभद्र बोललेलं, आणि पण ते त्याला लागतही नाही, पण आपली सेवा तेवढी वजा होती. म्हणून इथून पुढं आपण
असं काही बोलण्यापेक्षा, ऐकण्यापेक्षा, चर्चा करण्यापेक्षा आपल्याला जो परमेश्वराने वेळ दिलेला आहे, या वेळेचा सदुपयोग कसा करता येईल, ह्या परमेश्वराचं या सृष्टीतलं वेगवेगळं एवढं सुंदर ज्ञान आहे. वन औषधीपासून तर बरंच काही ज्ञान आहे. वेगवेगळं परमेश्वराने आपल्याला एवढं काही दिलेलं आहे. गाई, गुरं, वासरं, वनस्पती, वेगवेगळी खूप सुंदर माहिती. ह्या माहितीचा आनंद आपण घेऊ. बाकी आपण असं टेन्शन घ्यायचं नाही की आता जग बुडणार आहे का, आता युद्ध काय होणार आहे, उद्या काय होणार आहे, परवा काय होणार आहे. जे व्हायचं आहे ते होणार आहे. पण आपण आज त्याची चिंता करण्याऐवजी आपण या चांगल्या उपक्रमांचं आपण सर्वांनी या व्यवस्थित समजून घ्या. आपल्या सर्वांना, सर्व सेवेकऱ्यांना तेवढं कळकळीचं सांगणं आहे. कारण आम्ही बऱ्याच वेळा वेगवेगळ्या आपल्या जिल्ह्यात कार्यक्रमांच्या निमित्ताने येत असतो. तुम्ही स्वागतं भरपूर करतात. कार्यक्रमात बरेच जण उपस्थित असतात, पण जो उपक्रम पुढे यायला पाहिजे तिथं मांडणी पाहिजे. भारतीय संस्कृतीतले सण उत्सवापासून मार्गाचे सगळे विभाग, उपक्रम तिथं सेवेकऱ्यांनी म्हटलं पाहिजे की आम्हाला कृषीची माहिती घ्यायची, आम्हाला पर्यावरणाची माहिती घ्यायची. असेच विचारणारे फार कमी कार्यक्रमात कोणीतरी भेटतं. तर आपण उपक्रमांचं हे औचित्य साधून स्वामींचा फार मोठा आशीर्वाद भेटणार आहे. या क्षणिक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये भगवद्गीतेत खूप सुंदर वर्णन केलेले आहे की एक मोठा जलाशय प्राप्त झाल्यावर तांब्याभर पाण्यासाठी आपल्याला आटापिटा करायची गरज नाही. तसं आपल्याला या उपक्रमातून एवढा मोठा आनंद भेटणार आहे. पण तुम्ही बाकीच्या याच्यासाठी आटापिटा करायची गरज नाही. म्हणून पुनश्च एकदा सेवेकरांना सांगणे. कारण आम्ही बऱ्याच वेळा बघतोय काही आम्ही जे मागच्या कालावधीत जे अनुभव घेतला तो फार कटू अनुभव, वाईट वाटलं की आपल्या सेवेकरांकडून असं अपेक्षित नाही. आणि जर असे असेल तर आम्ही त्यांना सांगितलेले की तुम्ही स्वतःला सेवेकरी म्हणून घेऊ नका. तुम्ही तुमच्या जर जबाबदाऱ्या पार पाडत नसले. आणि गुरुचरित्रात किती सुंदर दिलेले, अतिशय सुंदर भागवतात दिलेले. मग आपण नुसतं ते पानं उलटण्यासाठी वाचतो का? आपल्या बुद्धीमध्ये सुधारणा होण्यासाठी, आपली आसक्ती कमी होण्यासाठी, आपला मोह कमी होण्यासाठी ही सेवा सांगितली जाते. म्हणून आपण केवळ याच्याकडे एक काहीतरी सेवा दिलेली म्हणजे फक्त ती 7 दिवसात पारायण आठवून टाकायचं, पानं उलटायचे असं नाही. त्यातलं एक जरी छोटंसं आचरण, एक सुधारणा तुम्ही तुमच्या मनात केली, तुमचे 4 प्रश्न सुटणारे. म्हणून जरा वेळोवेळी जेव्हा आपण वाचन करू स्वामीचरित्राचं, दुर्गा सप्तशतीचं, गुरुचरित्राचं, भागवताचं, तर एक छोटंसं तरी एखाद्या कथेतून बोध आपल्यासाठी घेतला पाहिजे. पण बऱ्याच वेळा काय वाटतं, हे आपल्याला नाही सांगितलं. दत्त महाराजांनी त्या महिलेला सांगितलेले, तिला सांगितलेले. भगवद्गीता अर्जुनाला सांगितलेली, आपल्याला नाही सांगितलं. आपण आपली ती भूमिकाच राहते, तो मी नव्हेच. इथून पुढे असे भूमिका कृपया ठेवू नका. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या प्राथमिक जबाबदाऱ्या पार पडत नाही तोपर्यंत त्या देवतांचे सुद्धा 100% तुम्हाला आशीर्वाद भेटणार नाही. लक्षात घ्या. तुम्ही किती तोडगे, एखादा म्हणला ना माझ्याकडे एकदम हायर लेवलचा तोडगा आहे, ते तोडगे बिडगे काहीच कामाचे नाही. तुम्ही जरी म्हणले आम्ही एकदम वास्तुशास्त्रानुसार घर बांधलेले, अमुक केलेले, तमुक केलेले, दान धर्म केलेले आहे, पण तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या जर पार पाडल्या नाही, प्राथमिक जबाबदाऱ्या, तर बाकी सर्व व्यर्थ आहे. तुम्ही जरी एखादे काही मार्गदर्शक असले, लय प्रवचन देत असले, मार्गदर्शन करत असले, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, कोणी असो, जर आपण मनामध्ये राग द्वेष ठेवले तर ते व्यर्थ आहे. म्हणून इथून पुढं आपण भले आपण थोडं साधं भोळं थोडं काम करू, पण व्यवस्थितरित्या आपल्या सेवेकऱ्यांनी आपल्या आपल्या प्राथमिक व्यवस्थित जबाबदाऱ्या पार पाडत कुटुंबातल्या सगळ्यांचा मन आपल्याला जिंकायची. जग जिंकून, इतर गोष्टी जिंकून काही फायदा नाही. अतिशय सुंदर उदाहरण भागवतामध्ये दिलेले, हिरण्यकश्यपूचं तपश्चर्या करून सगळं सामर्थ्य प्राप्त करतो. जसं काही न वाटतं घरात माझा ओट पाहिजे, काही न वाटतं
जिल्ह्यात पाहिजे, केंद्रात पाहिजे, अमुक ठिकाणी पाहिजे, या सगळ्यांवर माझा वोट पाहिजे. ही जी पद्धत आहे ही आसुरी प्रवृत्ती म्हणतात. हिरण्यकशिपूला तसंच वाटलं, त्यांनी त्रिभुवनात राज्य मिळवलं, स्वर्गात पण सगळ्या ठिकाणी त्याचं राज्य मिळवलं. आणि एवढं सगळं राज्य आता किती काही मिळवलं तर ते क्षणिक आहे. त्याच्याच मुलाने प्रल्हादाने त्याला त्याच्या वडिलांना अतिशय सुंदर सांगितलं, तुम्ही त्रिभुवन जिंकलं, ते त्रिभुवन जिंकलं नाही जिंकलं ते महत्त्वाचं नाही, तुमचं मन जिंकलेलं आहे का? मन जिंकलं, लोकांचे मन जिंकलेले आहे का? म्हणून आपल्याला बाकी काही किती पसारा वाढवला, किती आपण इस्टेट जमवली, आपण काही दिवसाचे पाहुणे हो, मग त्यामुळं काही दिवसाचे पाहुणे तर मस्त सुंदर आनंदाने सगळ्यांशी गोड बोलावं, सगळ्यांना आपण या उपक्रमात सहभागी करून घ्यावं. कोणाचे दोष काढत बसण्यापेक्षा हा असा आहे तो तसा आहे, त्यांनी असं वागलं पाहिजे, त्यांनी असं वागलं पाहिजे. दुसऱ्याचं आपल्या हातात नाही, आपलं आपल्या हातात आहे, आपला स्वभाव आपल्या हातात आहे. त्याच्यामुळं दुसऱ्याचं परिवर्तन करण्याऐवजी आपण आपल्यामध्ये पहिलं परिवर्तन केलं तर निश्चित आपल्याला सगळ्यांना बरोबर जर घेतले, उपक्रम चांगले राबवले तर भविष्यात आपल्या पुढच्या पिढ्यांनासुद्धा तो एक चांगला संस्कार न सांगता, सांगायची गरज नाही राहत बऱ्याच गोष्टी, आपाप तुम्ही जर वडीलधाऱ्यांच्या तुम्ही पाया पडले, पोरांना न सांगता पडावं लागणार आहे. तुम्ही वडीलधाऱ्यांना डोकं लावलं तर उद्या आहे तुम्हाला डोकं लावणार आहे. त्याच्यामुळं इथून पुढं लक्षात ठेवलं पाहिजे, नियती जिचं वर्णन काही तुम्हाला खूप जास्त ठिकाणी आढळणार नाही, पण ती नियती तो किती मोठा माणूस असो, किती मोठा विद्वान असो, देवांनासुद्धा त्या नियतीने त्यांच्या याच्याप्रमाणे जागेवर बरोबर आणलेले. म्हणून आपण इथून पुढं सर्व सेवेकऱ्यांनी आपण साध्या बोळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपल्या मस्त सुंदर जबाबदाऱ्या पार पाडू, चांगले उपक्रम आपण राबू. आपण भाग्यवान आहोत की आपल्याला परमात्म्याचं अधिष्ठान आहे, आपल्याला असे गुरु मिळालेले की जे आपल्याला या सर्व सामाजिक उपक्रमात सर्व आपल्याकडून जे उपक्रम राबवून घेत आहे, सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान, सेवेकऱ्यांनी कुठलं क्रेडिट आपल्या गुरूंनी स्वतः घेतलं नाही, सेवेकऱ्यांना क्रेडिट देतात. म्हणून आपण निश्चित त्यांच्या आशीर्वादाने आपण आगामी हे स्वामी पुण्यतिथीचा आपण हे सप्ताहाचं औचित्य ठेवून आपण 7 दिवस ही वेगवेगळी माहिती, विभागांची माहिती प्रत्येक केंद्रात त्याच्यावर चर्चा, त्याच्यावर माहिती पाहिजे. 7 दिवसात आपण वेगवेगळ्या प्रकारची सेवा, काही थोडेफार सांस्कृतिक काही उपक्रमसुद्धा आपण पुढे आणले पाहिजे. केवळ फक्त माईकवर तासनतास मार्गदर्शन, बऱ्याच ठिकाणी सेवेकरीसुद्धा कंटाळून जातात. आम्ही बऱ्याच ठिकाणी तो अनुभव घेतलेला आहे. आम्हीच काही ठिकाणी कार्यक्रमात गेलो, प्रस्तावनाच एवढी लांबट राहती. त्याच्यामुळं सेवेकऱ्यांनी सुद्धा आता कमी वेळात आणि थोडं सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मांडायच्या आहे. सगळ्यांनीच त्या माईकवर मांडून चालणार नाही. काही प्रात्यक्षिक आपल्याला काही उपक्रम राबवायचे, शेतीसारखं उपक्रम प्रात्यक्षिक डेमो तयार करायचं आहे. आणि ज्यांना या पुढच्या आता येणाऱ्या हंगामामध्ये खरीपाचा जूनपासून हंगाम सुरू होईल, ज्यांना किमान एक वाफ्यात 10 गुंठ्यात का होईना विषमुक्त शेती करायची आहे, त्यांना 100% त्याच्यावर मार्गदर्शन, त्याची नोंद, त्याला मार्केट कसं जोडून देता येईल याचं सगळं नियोजन आपल्या कृषीशास्त्र विभागात केलेले. कृपया आपण जे सेवेकरी इच्छुक आहात आणि कुठलाही तुम्हाला तोटा होणार नाही, कारण खर्चच आपल्याला काही जास्त करायचं नाही, कल्चर आपल्याला मोफत भेटणार आहे. वेगवेगळं आपण गावरान बियाणंसुद्धा आता वाढवतो आहे. आपल्याला शाकंभरी सीड बँक आपल्याला गावागावात आपल्याला वाढवायची आहे, ते सुद्धा नियोजन आपण व्यवस्थित करू. आगामी येणाऱ्या कालावधीमध्ये गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने 5 एप्रिलला नांदेडला लोहा या ठिकाणी वधूवर परिचय मेळावा, नाव नोंदणी हे नियोजन केलेलं आहे. तर ज्या तिथल्या जवळपासच्या सेवेकरी आपले कोणी नाटक असेल त्यांना सांगा. आणि नुसतं नोंदणी नाही तर विवाह जमण्यापासून तर वैवाहिक जीवन चांगलं राहण्यासाठी जे काही मार्गदर्शन ते सर्व त्या मेळाव्यात तिथं मार्गदर्शन, प्रश्नोत्तर सेवा, नोंदणी, स्थळांची माहिती ही सर्व आपल्याला उपलब्ध राहणार आहे.
म्हणून आपण आपल्या आपल्या जिल्ह्यातसुद्धा छोटे छोटे खाणी आपण हे नियोजनं आपण जरूर करावे. आपल्या कोणा सेवेकऱ्यांचं लग्न कार्य मित्राचं असो नातेवाईकाचं असो लग्न असेल तर तुम्ही आपल्या विवाह प्रतिनिधींनी सांगा. त्या लग्नामध्ये बरेच जण स्थळं शोधण्यासाठीच येतात. बरेचसे मुलं मुली चांगला एकदम गेटअप बिटअप करून की आपल्या मुलांना बरेचसे पालक मुद्दाम मुलांना घेऊन येतात एखादं स्थळ चांगलं भेटेल का. तर त्या लग्नांमध्ये सुद्धा आपल्या विवाह संस्कार प्रतिनिधींनी त्यांना आपण संपर्क करून तिथं आपल्याला स्टॉल लावून 1-2 तास का होईना तिथं नोंदणी आपण जर ठेवली तर मोठ्या प्रमाणावर तिथं नोंदणी होईल. त्यांना स्थळांची माहिती तिथं उपलब्ध होईल. तर अशा पद्धतीने आपण वधूवर परिचय मेळाव्याचं नियोजनासहित विवाह संस्कार विभागातून आपण हे सर्व नियोजन व्यवस्थित पद्धतीने स्वामींचं अधिष्ठान ठेवून आपण सर्व करणार आहोत. उपक्रम बरेचसे आहे पण आज आपल्या इथं एक अनोखं नियोजन आपल्या ते ऐक्य मंत्राचंच आहे ना. हां तारक मंत्र हां आज आपल्या इथं वर्ल्ड रेकॉर्डचं तारक मंत्राचं आपल्याला इथं या स्वामींच्या या पुण्यभूमीत गुरुमाऊलींच्या प्रमुख उपस्थितीत याचं एक नियोजन आपले काही सेवेकऱ्यांच्या पुढाकारातून होत आहे की आपल्या सर्व सेवेकऱ्यांनी एकाच वेळेस तो तारक मंत्र स्वामींचा गुरुमाऊली वेळोवेळी त्याचं महत्त्व सांगतातच. व त्या तारक मंत्रात एक एक शब्द तुम्ही जेव्हा कधी तुम्हाला असं टेन्शन आलं असेल तुम्ही शांततेत फक्त ऐकलं तर तुम्हाला त्याची जबरदस्त अनुभूती येईल. म्हणून आज आपण या आपल्या सर्वांच्या साक्षीने गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने या तारक मंत्राचं वर्ल्ड रेकॉर्ड त्याचंसुद्धा नियोजन आज आपल्या या इथं सांस्कृतिक आणि आपले काही सेवेकऱ्यांच्या पुढाकारातून ते नियोजन होत आहे. आपण सर्व भाग्यवान आहोत की या नवीन वर्षाला आपण त्या वर्ल्ड रेकॉर्डचे साक्षीदार या तारक मंत्राचं स्वामींचा जो दिव्य मंत्र आहे त्याचे साक्षीदार आपण होणार आहोत. म्हणून आपण आता थोड्या वेळातच गुरुमाऊलींचं आशीर्वाद आणि आपल्याला दर्शन तर होणार आहेत पण आपण तोपर्यंत गुरुमाऊलींना अपेक्षित जे काय आहे या संदर्भात उपक्रमांबरोबर आता आपण ती चर्चा केली. बरेचसे काही महत्त्वाच्या ज्या बाबी आहे त्या ज्याच्यावर आपण आता धावता आढावा घेतला हे आपल्याला सर्वांना त्या संदर्भात सूचना दिलेल्या आहे. सर्व सेवेकऱ्यांना पुनश्च एकदा सांगणे हे नवीन वर्ष या नवीन वर्ष जरी पराभव नाम संवत्सर असला पण या नवीन वर्षात या पराभव संवत्सरात वाईट प्रवृत्तींचा पराभव झाला पाहिजे असं आपण महाराजांना आपण तो तेवढा आशीर्वाद आपण महाराजांचा घेऊ. या तारक मंत्रातून आपण ती प्रेरणा घेऊ आणि स्वतः माझासुद्धा व्यक्तिगतरित्या या तारक मंत्राचा जबरदस्त अनुभव आहे. एकदम असं एकदा शाळेचं ते परीक्षेचं टेन्शन होतं. जेमतेम शाळेमध्ये काही जास्त खूप अभ्यास करत नव्हतो. शेतीचे किंवा इतर कामं असल्यामुळं खूप टेन्शन. परीक्षा जवळ आली आता काय करायचं परीक्षा आता अभ्यास काहीच झालेला नव्हता. औदुंबराला प्रदक्षिणा मारताना तारक मंत्राचे ते काही असे बोल कानावर पडले. उगीच वितोसी भय हे पळू दे एवढं फक्त वाक्य हृदयाला भिडलं आणि एवढा बदल झाला. आत्मविश्वास एवढा वाढला. एकदम कमी कालावधीत अभ्यास करून किमान आपल्याला जेवढं पास होण्यापुरते का होईना मार्क पडले. आणि खरोखर मनोबल वाढवणं लक्षात घ्या. या मनाला एक तर मनाचा शोध विज्ञानाला अजून लागलेला नाही आणि या मनाला पक्कं करणारं औषध जडीबुटी कोणाकडेच नाही. आणि म्हणून या मनाला जर पक्कं करायचं असेल तर स्वामींचं स्मरण हा तारक मंत्रसुद्धा मनाला खूप तुम्हाला प्रचंड एक ऊर्जा देणार आहे. आणि म्हणून आपण सर्वजण आज त्या उपक्रमाचे आपण साक्षीदार होऊ. अजून बाकी काही अजून सूचना असतील काही उपक्रम असतील आगामी महिन्यातल्या आपल्याला ते सर्वांना सांगितले जातील. पण सेवेकऱ्यांना पुनश्च एकदा सांगणे की जी काही चर्चा होती गुरुमाऊलींच्या हितगुजासहित आता जी आपण जी काही चर्चा केली यातली काही प्राथमिक माहिती का होईना आपल्या केंद्रात आपल्या सेवेकऱ्यापर्यंत जे सेवेकरी येऊ शकले नाही त्यांच्यापर्यंत तुम्ही ती माहिती पोहोचवा. त्यांच्या मनातली भीती दूर करा. खूप माहिती सांगण्याऐवजी मनातली भीती जरी दूर झाली कारण माहिती किती घेतली आयुष्यभर जरी घेतली तरी माहिती कधी संपणार नाही. 7 जन्म जरी अभ्यास केला
माहितीचा खूप मोठा एवढा मोठा खजिना आहे की आपण अनेक जन्म घेतले तरी ते संपणार नाही. आणि म्हणून आता बऱ्याच वेळा आपण ते सोशल मीडियात आपल्याला वाटतं ही माहिती खूप छान आहे, ती माहिती खूप छान आहे, दिवसभरात आपण ती माहिती बघत राहतो, करत तर आपण काहीच नाही, पण ती माहिती बघत राहतो. तर याच्यात आपण आता इथून पुढं वेळ वाया घालवण्यापेक्षा, मनात भीती ठेवण्यापेक्षा, मनात शंका ठेवण्यापेक्षा निसंकोचपणे जे काय आहे आनंदाने, मनात शंका असली तिथं काम होत नाही आणि मन निसंकोच असलं तर तिथं 100% काम होतं. आणि म्हणून आपण निश्चित आपण आजच्या या तारक मंत्राच्या याच्यातून सुद्धा आपण स्वतःचं मन अजून चांगलं पक्कं करू. आपले जे काही ज्यांचं मनोबल थोडंसं डाऊन झालं त्याला आपण सांगू की बाबा स्वामींचा तारक मंत्र, स्वामींचं स्मरण कर. आणि इथून पुढं मनाला कायम बिझी ठेवलं पाहिजे, उपक्रमात बिझी ठेवलं पाहिजे. रीलमध्ये बिझी ठेवलं की 100% नैराश्य येणार. अनेक देशामध्ये आता ते हळूहळू बॅन करायला लागले, लोकांना नैराश्य यायला लागले, कायम त्या निगेटिव्ह बातम्या, कायम ते वेगवेगळं मनावर सायकोलॉजीवर त्याचा परिणाम होत चाललेला आहे. म्हणून इथून पुढं मन आता आपल्या उपक्रमांमध्ये बिझी ठेवायचं. बरेचसे उपक्रम आहे, हे सर्व 18 विभाग उपक्रम, प्रत्येक सेवेकऱ्याला त्याची माहिती पाहिजे. आम्ही कधी तुम्हाला जर भेटलो तर कुठल्याही एखाद्या विभाग आणि त्याची माहिती, प्राथमिक माहिती तुम्हाला विचारू, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. शाकंभरी सीड बँक म्हणजे काय आहे हे जर उद्या तुम्हाला कोणी विचारलं सांगता आलं पाहिजे. कृषीमधली प्राथमिक माहिती का होईना सांगता आली पाहिजे. पण आपण निश्चित ही प्राथमिक माहिती आपण अतिशय साधी सिंपल माहिती आपण ती घेऊ आणि ती माहिती, ते उपक्रम आपल्याला हे प्रात्यक्षिकरित्या आपल्याला हे जसं नदी स्वच्छतेचा असो, आता आपल्याला असे काही वेगवेगळ्या प्रकारचं बियाणं असेल ते सगळं संकलित करणं असो, हे सगळं आपल्याला करायचं आहे. शाकंभरी सीड बँकमध्ये आंब्याचं सीझन चालू आहे, कोळी जमा करून ठेवा, वाळून व्यवस्थित जमा करून ठेवा, आपण त्याच्यावर रोपं बनवू. आपल्याला शेतकऱ्यांच्या बांधावर ते झाडं लावायचे, शेतकऱ्याचा बांध सजीव करायचे. तर हे सगळे उपक्रम शाकंभरी सीड बँक ज्यांना सुरू करायचे असेल तर त्यांनी आपल्या पर्यावरणातल्या प्रतिनिधींना भेटा. बिना पैशाची बँक आहे, रुपया लागत नाही, पण पुण्याची गणना करता येणार नाही एवढं पुण्य आपल्याला मिळू शकतं. एक झाड 10 पुत्रांसमान असतो, लक्षात घ्या. म्हणून आपल्याला हे वनस्पतींचं आत्तापासूनच ते रोपं बनवणं की जेणेकरून आगामी 2-4 महिन्यात जुलैपर्यंत ते रोपं चांगले तयार होतील. आणि हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण फळं, सीताफळीचे आणू, आंब्याचं कोई असो, हे सगळ्या वेगवेगळ्या बिया आपल्या आजूबाजूला जिथं जिथं वेगवेगळ्या झाडांना बिया येतील त्या सगळ्या बिया तुम्ही त्याचं संकलन करा, शाकंभरी सीड बँकमध्ये त्या जमा करा आणि त्याच्यातून आपण वेगवेगळे रोपं वेगवेगळ्या लोकांना आपण ते बियाणं वाटप करू. तर बरेचसे उपक्रम राबवायचे. आपल्या सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तर इथून पुढं आपण निश्चित स्वामींचा आशीर्वाद घेऊन आगामी या वर्षात आपण हे उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवू आणि या पराभव नाम संवत्सरामध्ये वाईट प्रवृत्तींचा पराभव व्हावा, वाईट विचारसरणीचा पराभव व्हावा आणि चांगलं आपल्या सर्वांना सेवेकऱ्यांना हे नवीन वर्ष सुख समाधानाचं, स्वामींच्या सेवेचं, चांगल्या उपक्रमांचं जावं ही प्रार्थना करून झालेली सेवा महाराज माऊलींच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.